Good morning. So see, everything is like झालं. मी मंदिरात जाऊन आलेले आहे. तो मुलगा कसं बघत होता. मंदिरात जाऊन आले. It will be on the way. Hi guys, good morning. सो जसं तुम्ही बघू शकता मी रेडी झालेली आहे. छान. तर ॲक्च्युली आज आहे हनुमान जयंती आणि तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बट मला नाही वाटत मी आजच्या आज हा ब्लॉग अपलोड करू शकेल बिकॉज देर इज अ लॉट टू डू टुडे. हा ब्लॉग 1-2 दिवसांनी अपलोड होऊ शकतो. ठीक आहे. आणि हा माझा फर्स्ट फुल डे ब्लॉग असणार आहे. आज मी फुल डे ब्लॉग करायचा ठरवलेला आहे. ऑल्सो आज मी 121 मोदक बनवणार आहे बाप्पासाठी आणि मला ते कल्याणला नेऊन मंदिरात भोग म्हणून पण दाखवायचे आहेत. सो इट्स गोइंग टू बी लाईक हेक्टिक डे. मोदक बनवण्यातच पूर्ण दिवस जाणार आहे. सो ते ॲक्च्युली मी तर प्लॅन केलेलं की मी सकाळी 6 वाजता उठून मोदक वगैरे करेल, सगळी तयारी करेल बिकॉज 121 लॉट लाईक बिग नंबर आणि मी ऑलरेडी अशी पॅनिक आहे की मला करायचं म्हणून 121 मोदक. पण ते त्या पॅनिकनेसमुळे आणि माझ्या आळशीपणामुळे मी 6 वाजता उठू शकले नाही आणि आता 10:30 झालेत. मी बिलीव्ह इट 10:30 झालेत आणि मी अजून काहीच तयारी करायला घेतली नाही मोदकची एक्सेप्ट फॉर मी जे मोदकांसाठी भांड्या वगैरे लागणार ते स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि दुपारचं जेवण बनवून ठेवलेलं आहे बिकॉज मला मोदकांच्या गडबडीत दुपारचं जेवण बनवायला उठताच येणार नाही त्या गडबडीतून. सो मी ते बनवून ठेवलेलं आहे आणि प्लीज डोंट माइंड मला सर्दी झाली आहे आणि सर्दी झाली ना की मग माझी अजून चिडचिड होते काम करताना. सो आय नीड टू बी काम टुडे अँड फोकस ऑन माय वर्क. सो ते मोदक बनवायचे ते तर मी तुम्हाला सांगितलं पण ते काम करण्याच्या आधी पेट नीड्स टू बी फुल. सो पेट पूजा इज इम्पॉर्टंट आणि मी मागवलेला आहे माझं फेवरेट ऑल टाईम फेवरेट ब्रेकफास्ट दॅट इज साऊथ इंडियन इडली आणि डोसा. आणि साऊथ इंडियन ब्रेकफास्ट इज लाईक जन्नत. जर मला सकाळी सकाळी तो मिळाला तो आय एम इन हेवन. आणि फिल्टर कॉफी भाई फिल्टर कॉफी मिळाली तर इथे सोने पे सुहागा. सो मी ते ऑर्डर केलेलं आहे. इन द मीन टाईम जोपर्यंत येते मी थोडीफार तरी तयारी करून ठेवते. सो आय विल कीप यू अपडेटेड. सी एव्हरीथिंग इज लाईक हडबड. बट बघूया मी बनवू शकते का मोदक 121 आजच्या आज. सो मी नाश्ता मागवला आहे तो अजून आलेला नाही आहे तर मी विचार केला मी तुम्हाला तोपर्यंत मोदकाचे मी काही इन्ग्रेडियंट्स घेतले ते टाकून देते. हे मी घेतलं आहे तांदळाचं पीठ. हे मी 1.5 किलो घेतलेलं आहे. मग गूळ घेतला आहे हे पण 1.5 किलो घेतलं आहे. आणि मी नारळ वगैरे किसत बसणार नाही आहे बिकॉज इट्स टू मच फॉर मी. सो मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. हे मी 4 पॅकेट्स घेतले आहेत 200 ग्रॅम ईच. मी 2 पॅकेट अजून मागवले आहेत इन केस कमी पडलं तर. आणि मी घेतलं आहे घी, तूप घेतलं आहे, ड्रायफ्रूट्स, काजू बदाम आणि मग वेलची पावडर, जायफळ, केसर आणि जे मी सांगितलं डेसिकेटेड कोकोनटचे अजून 2 पॅकेट्स. हे मी ऑर्डर केलं आहे ते ऑन दी वे आहे ते येतच असेल. सो आय एम नॉट शुअर की हे मी जे क्वांटिटी घेतली प्रत्येक सामानाची ही इनफ आहे 121 मोदकांसाठी. बट या तरी मी ह्याच्यातच बनवणार आहे बिकॉज जर कमी पडलं तर मी पुन्हा सामान मागून ते बनवू शकते. बट जर जास्त बनलं आणि तर मग ते वेस्ट जाईल. सो म्हणून मी आत्ता जेवढं आहे त्या सामानात बनवते. बघूया कसे म्हणजे होतं आहे की नाही हे सामान पुरतं आहे की नाही. बाय. सो आय एम बॅक. मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवले त्यानंतर माझा नाश्ता आला. मी नाश्ता करून घेतला आणि डिरेक्टली कामाला लागले. मी विचार केला ते मी सगळं करताना सेटअप वगैरे करून व्हिडिओ नाही काढत कारण मग अजून जास्त वेळ लागला असता. आय गेस मी 12 वाजता सुरू केलं हे सगळं बनवण्यासाठी. पीठ उकड काढण्यासाठी म्हणजे सारण बनवण्यासाठी 12 वाजता लागले तर आता 1:30 वाजता. सो मी पीठ मळून घेतलं आहे आणि अर्धं पीठ तसंच ठेवलं आहे ते मी नंतर मळेल. आता जेवढं मळून घेतलं आहे त्याचे मी मोठं करून मग साईड बाय साईड स्टीम करायला पण लावेल. आणि इथे सारण पण हाटक भरून रेडी केलेलं आहे. आता मी मोदक वळायला लागेल. खूप हळूहळू होणारे मोदक. माझी मोदक गरम पीठ मळल्यामुळे भाजले दिसत रेड अँड स्पेन.
परफेक्ट मला जमत नाही, बट जमत आहे. सो फायनली माझे 121 मोदक बनवून झालेले आहेत. आत्ता 8 वाजलेत आणि मला अजून म्हणजे कल्याणला घेऊन जायचं मोदक मंदिरात बाप्पाला भोग दाखवायला. सो आत्ता मी निघते आहे. उशीर झाला. बाय. गणपती बाप्पा मोरया. सो जस्ट माझं दर्शन झालं आहे. मंदिरात जाऊन मला भीती होती की मंदिर बंद होईल, बट तसं नाही झालं. छान दर्शन झालं, गर्दी पण नव्हती आणि भोग पण दाखवला. असं मी खूप वेळा इथे येऊन ना प्रसाद दाखवला बाप्पाला मोदक असं, पण असं फर्स्ट टाईम झालं की त्यांनी सगळे मोदक ठेवून घेतले. सो इट्स गुड. आणि ते त्यांनी ठेवून घेतले मोदक आणि ते बोलले की ते उद्या सकाळी जी आरती होईल तेव्हा सगळ्यांना प्रसाद म्हणून देतील. जर मी थोडं लवकर आले असते तर 7:30ची आरती पण भेटली असती मला आणि सगळ्यांना प्रसाद पण वाटला गेला असं. बट ओके, खूप छान वाटलं मंदिरात जाऊन आणि बाप्पाला भोग दाखवून. इट वॉज अ गुड डे ओव्हरऑल. आणि हां, मला सांगायचं होतं की ते इन्ग्रेडियंट्स जे मी मोजून मापून घेतले होते तर ते जास्त झाले. 1.5 किलोच्या ऐवजी मला लक्षात आलं की मला 1 किलो घ्यायला हवं होतं. ते आता उरलं आहे. अर्धा किलोचं जे पीठ आहे ते उरलं आहे. सारण तर भरपूरच उरलं आहे. परत उद्या मोदक खाईन. इट विल बी मोदक डे. संडे आणि मोदक आणि झोप. वा. सो हां, तर असा होता आजचा दिवस. आता माझा प्लॅन आहे की मी खाणार आहे, माझ्या फ्रेंडला भेटणार आहे आणि मग तिथून पुढे बघूया काय होतं. सो बाय. नेहमीप्रमाणे मी विसरली जेवताना ब्लॉग सुरू करायला, बट स्वीट पार्ट ऑफ द डे, सेकंड स्वीट पार्ट ऑफ द डे